हे आहे मीडिया वन नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र वन न्यूज. आपला अभिमान, आपला महाराष्ट्र. सातारा रोड जिल्हा परिषद गटात फडकणारा महायुतीचा भगवा. आमदार महेश शिंदे यांची ग्वाही. तीनही गणातून सुरेखाताई पाटील यांच्या प्रचाराचा जल्लोषी शुभारंभ. महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती. सातारा रोड जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील शेतीच्या पाणी प्रश्नासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. या गटातील तिन्ही गणाची उमेदवारी ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई पाटील यांना दिली आहे. खरं तर त्यांचा विजय हा उमेदवारी घोषित करतानाच झाला आहे. आता औपचारिकता बाकी आहे. या गणातील गावे आणि भाडळे खोऱ्यातील 55,000 एकर शेतीला 4 TMC पाणी मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही असा विश्वास व्यक्त करीत कोरेगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटावर आणि पंचायत समिती गणावर महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे असे आवाहन त्यांनी किनई येथे केले. आज या गणाच्या शिवसेना युतीच्या उमेदवार सुरेखाताई रमेश पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा रोड गटाच्या जिल्हा परिषदेच्या शिवसेना युतीच्या उमेदवार सारिका रत्नदीप फाळके, ज्येष्ठ नेते डॉक्टर रमेश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय काटकर, ज्येष्ठ नेते विजयराव घोरपडे, राजेंद्र घोरपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र वनसाठी प्रकाश राजे, किनई, सातारा. केलेली माणसं आहेत, त्यांच्यात तालमीत तयार झालेली माणसं आहेत. आपण स्वतः पाहताय सातारा रोड गटामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. सकाळी सातारा रोडमध्ये पण मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले, सामान्य जनता बाहेर पडली. राज्य सरकारनं माझ्या मतदारसंघामध्ये मी जी कामं केली राज्य सरकारच्या माध्यमातून व आम्ही रोज वैयक्तिक जी कामं करतो, संपर्क साधतो, याचं द्योतक आज आपण या ठिकाणी पाहताय. कोरेगाव मतदारसंघाला आणि विभागाला आपण सिंचनाचं पाणी आणलंय. यामुळे ही जनता खूप सुखावलेली आहे आणि निश्चित मी तुम्हाला सांगतो, आमचे दोन्ही उमेदवार आणि या विभागाचे दोन्ही उमेदवार, तिकडचा एक उमेदवार, असे आमचे तिन्ही, एक जिल्हा परिषद गटाचा आणि खालचे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे, हे बहुमतानं धनुष्यबाणावरती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील हा
विश्वास मला वाटतो. तुमच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी महायुतीने लढत आहात. अशा वेळी आपला प्रस्तावित विरोधी पक्ष जो आहे आणि त्या पक्षाची भाषणाची सुरुवातच यशवंत फुले शाहू आंबेडकर या नावानं होती. परंतु तिकीट वाटपामध्ये त्यांनी तो विचार पाळला नाही त्याच्यावर, आणि तुम्ही गोंधळामध्ये मात्र त्या निकषावरती पहिल्यापासून ठाम राहिला. आपण स्वतः पाहिलेलं आहे की ओबीसी समाज यांना 25 वर्षानंतर हे आरक्षण मिळालेलं आहे. परंतु काही लोकांनी जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात त्यांनी त्या ठिकाणी त्या समाजाला पायदळी तुडवत धन दांडग्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, ज्याच्याकडे 2 कोटी 5 कोटी रुपये आहेत असे उमेदवार या ठिकाणी उभे केलेत. म्हणजे आमच्या विरोधी पक्षाला मिलेनियर क्लब या ठिकाणी तयार करायचे. तरी कुठल्याही एखाद्या सामान्य गोरगरीब जनतेतल्या एखाद्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली दिसत नाही आणि आपण ते पाहतो. किरी जाण्यासाठी एकच विजन आहे, भाडे खोऱ्यामध्ये प्रचंड पाणी आणणं. 2.43 TMC पाणी ऑलरेडी आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये जो GR 2 ऑक्टोबर 2022ला आम्ही काढला ते 2 TMC पाणी याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे साधारणतः 4 TMC पाणी ज्याला भाडेखोऱ्याला मिळेल त्याला फक्त भाडेखोऱ्यातली 55,000 एकर शेती ही ऊस शेती म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. हेच आमचं विजय आहे. माध्यमातून तुम्हाला उमेदवार निवडले. धन्यवाद. तुमचा 19 वर्षाचा राजकारणाचा अनुभव लक्षात घेता तुम्ही एका पक्षाच्या उभारणीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि पहिल्या महिला जिल्हाध्यक्ष होता. आज तुम्ही महायुतीमध्ये आहात. तुमचं एक विजन आहे की निगणासाठी काम करायचं, गटासाठी काम करायचं तुमचं खूप वर्षापासून स्वप्न होतं. काय सांगाल, उमेदवारी मिळाली, आता प्रचाराला शुभारंभ झालाय, पहिली प्रतिक्रिया काय असेल? पहिली प्रतिक्रिया अशीच आहे की किनई गणामध्ये ज्या पंचायत समितीच्या योजना आहेत त्या योजना सामान्य लोकांसाठी असतात, शेतकऱ्यांसाठी असतात, महिलांसाठी असतात. त्या सगळ्या योजना महिलांच्यापर्यंत, शेतकऱ्यांच्यापर्यंत त्या आणायच्या आणि त्याचा लाभ मिळवून द्यायचा, हे माझं पहिलं ध्येय आहे उभं राहण्या पाठीमागे. शेतीचं पहिल्यांदा जेव्हा मी म्हणजे साहेबांच्या बरोबर काम करण्याचा विचार केला तेव्हा पहिली माझी बैठक झाली साहेबांच्या बरोबर. तेव्हा त्यांनी ही जी योजना आहे, साहेबांनी जी 2200 कोटीची योजना सिंचनाखाली जे भाडेखोर आणण्याचा जो विचार केला आहे त्याबद्दलच त्यांची आणि माझी चर्चा झाली आणि ते मला एवढं आवडलं आणि ते आता कार्यान्वित होते. याचा मला खूप आनंद होतोय की शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार आहे आणि रामोशी वाडी भंडारमाचीपासून इकडे हिवऱ्यापर्यंत सगळा भाग सुजलाम सुफलाम होणार आहे आणि ह्याचा मला खूप आनंद होतोय. मी राजकारणात आहे म्हणून असं काही नाही, मला समाजकार्याची आवड आहे. मी ह्या भागामध्ये गेले बरेच वर्ष म्हणजे 20 वर्षापासून मी काम करीत आहे. सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत आहे. आमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करण्याचं माझं धोरण असतं आणि जे लोक जे येतात माझ्याकडे त्यांचे सगळे प्रश्न मी आतापर्यंत सोडवत आलेले आहे. मला काय तर नव्याने लोकांच्या समोर जायचं नाहीये. मी याच्यापूर्वीच लोकांच्या घराघरात पोहोचलेली आहे. आता मला ही निवडणूक म्हणजे आता मी उमेदवार म्हणून जाणार आहे, परंतु त्यांची एक म्हणजे समाजकार्य करण्याची आवड असल्यामुळं मी घराघरात अगोदरच पोहोचलेली आहे. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे आणि लोकांना विश्वास आहे म्हणजे की अक्का निवडून आल्यानंतर आमच्यासाठी नक्की चांगलं काम करतील हा विश्वास मला जनतेच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. धन्यवाद. साहेबांसोबत काम करायचा आनंद तर आहेच. त्यांच्यासोबत काम करण्यास जनतेचे प्रश्न सोडवणे, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. चांगला आहे. आम्ही गावागावात प्रत्येक घरोघरी पोहोचतोय आणि विकास कामं करण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. धन्यवाद. सुरेखा अक्का पाटील आमदार साहेबांनी दिलेल्या उमेदवार आणि आमच्या मनातल्या पण उमेदवार होत्या. त्यांचं राजकारणातलं जे मागील सगळं काम आहे ते खूप छान आहे आणि सगळ्या महिलांच्या त्या आवडत्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमतांनी आम्ही विजयी करून देऊ ही आमची ग्वाही आहे. आणि तसेच सारिकाताई फाळके ह्यासुद्धा म्हणजे त्यांच्या घरातच राजकारण असल्यामुळे त्यांना बरंचसं काही माहीत आहे त्याबद्दल आणि त्यांनाही आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करून देऊ. धन्यवाद. आम्ही म्हणजे जवळजवळ 1 महिना झाला घर टू घरच आमचा प्रचार चालू आहे आणि अक्कांची कामं काही लोकांना म्हणजे अक्कांची कामच भरपूर आहेत. त्यांनी वैद्यकीयातून किंवा राजकारणातून समाजकारणातून त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय.
प्रतिसाद लोकांचा? प्रतिसाद लोकांचा खूप छान आहे आणि अक्का प्रचंड बहुमताने विजयी होतील हे नक्कीच. माजी सरपंच पेटकेनी आज उमेदवाराच्या प्रचारांच्या नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. पेटकिनीमध्ये आमची लेख म्हणूनच आम्ही सुरेखाकांना मानतो आणि त्या पद्धतीने त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तसेच सारिका ताई फाळके यांना सुद्धा प्रचंड मताने विजयी करू. आमच्या पेटकेमध्ये कमीत कमी 80% मतदान देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या गावामार्फत करू. एवढे बोलतो.